हा बघा, हा इथे एक डबा लावला आहे. या डब्यात बघूया किती भेटतात. अरे रे काय का, अरे आई शप्पथ, एक मोठाच होता रे तो, आत्ताच जात होता वाटतं. येतोय बाहेर. नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील चव्हाण, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आपलं हे घर आहे, तुम्हाला दाखवतो. आणि आज आम्ही चाललो आहे खेकडे पकडायला, ते पण दाखवतो तुम्हाला. आता संध्याकाळचे 4 वाजलेत आणि आपण खूपच लेट चाललो आहे खेकडे पकडायला. कारण आजच आपण सकाळी मुंबईवरून आलो आहे, थोडं काम होतं म्हणून आलो होतो. तर आता खूपच लेट झालं आहे, पण बघू तरी पण आपल्याला किती खेकडे भेटतात. चला तर जाऊया मग. हा बघा, हा इकडे आमचा व्हाळ आहे. तर आम्ही आलो आता व्हाळात. हे बघा, आणि कोंबड्याची आतडी आम्ही आणले राजापूरवरून, ते आम्ही लावले, त्या काठीला लावले. आता दाखवतो तुम्हाला कसे खेकडे पकडत होते आपण. आणि माझ्यासोबत आहे माझा भाऊ सुनील दादा, मोठा भाऊ आहे. ते बघा, हे वाळायला पाणी आहे. आम्ही लावलं आहे हे कोंबडीचं आतडं, काठी आहे. आणि आता आम्ही इथे एक लावली आहे. एक त्या साईडला लाव, पुढे लाव, पुढे पुढे लाव तिकडे. आता लावली आहे. आता बघूया आपण कसे खेकडे येतात ते. आम्ही इकडे लावलं एक काठी खेकड्यांसाठी. बघूया, पाणी थोडं गदूळ नाही आहे, पण आपण बघू भेटतायत का. पाठी घे. हाय 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 हाय, पाठी घे, पाठी घे. पुढे दगडा चिटकवू नको, सोडू नका. अरे होईल. त्याच्यावरती दगड. हा दाखव, इकडे दाखव असा. वाव, मस्त मस्त साईज आहे ना. ह्याच्यापेक्षा मोठ्या आम्ही पकडल्या. हा, आता संध्याकाळ झाली आहे. आता आम्ही चाललोय डबे लावायला खेकड्यांसाठी. आज लावून ठेवूया आणि उद्या सकाळी बघूया किती भेटतात ते. सुनील दादा, दादा इकडे बघ. हा, दादाकडे 2 डबे आहेत आणि माझ्याकडे 2 डबे आहेत. तर आता आम्ही लावून ठेवतो. आता आम्ही पोचतो व्हाळात आणि सकाळी आपण बघू येऊन. आणि आम्ही गऱ्या पण लावल्या होत्या, गऱ्याने पण पकडलेत. छोटे आहेत, एकच मोठा भेटला आहे. कारण व्हाळाला पाणी नाही आहे, पाऊस पण नाही आहे, त्याच्यामुळे काही खेकडे भेटत नाही. हे बघा, आता आम्ही पोचलो आहे व्हाळात. हा आमचा आहे व्हाळ, दाखवतो तुम्हाला.
आता आम्ही इथे एक डबा लावतोय, हे बघा मस्त की वाळात. हा आमचा वाळ आहे. इथे आम्ही खालती डबा लावतो. चित्राला भारी आहे. मी बघतो कसा लावतात ते. रस्सी पकडतो ते. हाँ हाँ हा इथे डबा लावला आणि त्याच्यावर ठेवतो दगड. सकाळी बघू आपण त्याच्यातून किती खेकडे भेटतात ते. अजून एक भेटला आम्हाला खेकडा. दाखव इकडे. असा दाखव, असा दाखव ना उभा. एक डेंगेवाला. एकच डेंगा आहे त्याला. ते लावतोय करंदीच्या झाडीत. एक दगडा दगड सोडून हा डबा इथे लावलाय. त्याच्यावर ठेवूया आपण दगडी, म्हणजे वजन, म्हणजे कसं माहिती आहे हलणार नाही तो. आता कुठे लावूया तिसरा. अजून 2 डबे बाकी आहेत आपल्याकडे, ते लावायचे आहेत. शुभ सकाळ मित्रांनो. तर आम्ही आता डबे लावले होते काल, ते आता आम्ही बघायला चाललोय. तर चला जाऊया. आत्ताच आम्ही उठलो, चाललोय डबे बघायला काल लावलेले. किती बघूया की खेकडे भेटत आहेत ते. दादा भेटतील काय रे. आणि एक आमची पिशवी हरवली. त्याच्यात मोठा खेकडा होता, ती पिशवीच वाहून गेली आमची. मग किती 7. बाप रे बाप. त्याचं दररोजच आहे ना, पण हे दररोजच आहे ना. मग बघ तात्या दररोज पियाला पाणी घेऊन जातात. मग हा मस्त वाटत ना सकाळचं एकदम. नागझरीचं पाणी आहे. आवडलं रे. चला आम्ही पोचलोय वाळात आणि आमची नागझरीचं पाणी दाखवतो, जिथे आम्ही पाणी पितो. एवढ्या वर्ष आम्ही तिथे इथूनच पाणी आणायचं आम्ही. ही आमची नागझरी आहे, तिथे टाकी आहे आणि वरतून पाणी येतं. हे आम्ही पिण्यासाठी वापरतो, एकदम शुद्ध पाणी. आणि हा इकडे आमचा व्हाळ आहे. आता डबे लावलेत, ते काढूया. ती पिशवी बघा ती कुठे गेली ती. तर काय माहिती आहे मित्रांनो, काल आम्ही ना इथे डबे लावत होतो. इथे असे डबे लावत होतो आम्ही, आणि डबे लावता लावताना या ठिकाणी एक मोठा खेकडा भेटला होता आम्हाला. तो आम्ही या पिशवीत टाकला. हे बघा या पिशवीत टाकला, आणि डबे लावायच्या नादात आम्ही पिशवी कुठे ठेवली ना ते आम्हाला माहीतच नाही. ते डबे आम्ही लावले आणि दुसरा खेकडा पकडायला गेलो, तर ही पिशवी कुठे पाण्यात पडली. ती पाण्यात पडली. ती आत्ता आम्ही सकाळी आलो तर ही पिशवी इथेच पडली होती. आम्ही जिथे डबे लावत होतो तिथेच पडली होती. आणि त्याच्या हा बघा, हा मोठा खेकडा आहे एकदम. हे सुता अटकला आहे. हां बघ
तूच अटकलाय. आणि हा मोठा खेकडा आहे, जबरदस्त मोठा खेकडा आहे. नशीब आता आम्हाला सकाळी सापडली, तिथे आम्ही डबे ठेवले होते ना, तिथे आम्हाला सापडले. तर चला डबे काढूया. तूच अटकलाय. डबा इकडं कसा आला वावत? इकडं आवाज आला. इकडं आला. इकडे लावलेला की तिकडे लावलेला? इथं लावलेलं ना. हा. डबा हा इकडं आहे. मग तेच खेच आता त्याला. त्या खेच नाही त्याला. पहिला डबा काढलाय. पहिल्या डब्यात आम्हाला 2-3 भेटले आहेत मस्त. हा इकडे व्ह्यू बघू शकता आमचा व्हाळाचा. आणि हा आमचा व्हाळ आहे मस्त. आणि हे इकडे आमचं नागझरीचं पियायचं पाणी. आम्ही एवढे वर्ष लहान असताना अजून इथलंच पाणी पितो आम्ही. हे बघा हे पडतंय ना. पहिला डबा काढला, आम्हाला त्याचे 4 भेटलेत. तर आता आम्ही चाललोय दुसरा डबा काढायला. मोठ्या मोठ्या आहेत, 4ही मोठ्या आहेत. बघ कुठे चालतंय का अजून. छोटी दगड ठेव. आणि हा आता आम्ही इथे दुसरा डबा लावलाय. हा बघा, हा डबा काढूया आता. या डब्यात बघूया किती आहेत. चल काढ डबा काढ. आता काय येतील तेवढे येतील. हा डबा बरोबर आहे. पहिला सोड ना तिकडून. आहेत एवढं काय नाही. वरती तर घे. ह्याच्यात पण 2 आहेत वाटतं. आहेत 2 आहेत. 2 की 3 आहेत. आण बघू. 2-3 आहेत. हा बघा, हा दुसरा डबा आहे. दुसऱ्या डब्यात बघा 2 मोठे आहेत आणि 1 छोटी आहे. अशा 2 छोटे आहेत आणि 2 मोठे आहेत. मस्त. आता आम्ही चाललोय तिसरा डबा बघायला. असे टोटल आम्ही 4 डबे लावले होते. पाणी बघा तिथे. हा आता आम्ही इथे लावलाय या ठिकाणी. तो डबा बघूया आपण किती भेटतात. हा बघा, हा इथे एक डबा लावलाय. या डब्यात बघूया किती भेटतात. अरे रे टाकात. अरे आई शप्पथ, एक मोठाच होता रे. तो आत्ताच जात होता वाटतं. येतोय बाहेर रे. तो बरोबर गेला नाहीये. गेला नाही रे. हा आता गेला. नाही त्याचे हे बरोबर नव्हतं. हे बघा, एक खेकडा मोठा होता. भेटले. तो नाक्यावरतीच होता आणि तो आता गेलाच असता, पण नशीब आम्ही पकडलं. खोल बघू. वरती गेला. हे बरोबर नाही रे. हा फिरव ना त्याला. राहून दे मग. चल मोठमोठे आहेत. 3 आहेत काहीतरी. तर आता आम्ही तिसरा डबा काढला. त्याच्यातून खूप मोठे खेकडे आहेत. हा बघा, हा आम्ही खोलला नाही डबा इथे, पण खूप मोठे आहेत. एक तर नाक्यावरतीच होता, तो पळत होता. हात घाल थांब. हा आमचा 4था डबा आहे. त्याच्यात पण चांगले आहेत. 2च आहेत. त्याच्यात 2 आहेत. 4 आहेत. 4 आहेत की 2 आहेत? 4 आहेत, पण छोटे छोटे आहेत. पण त्या मस्त, त्या 3 डब्यात मस्त आले. हा बरोबर डबे लावलेले नाही. हा रे, मोठे आहेत. हे बघा, त्याच्यात पण मोठे आहेत. जाळी आहे ना. तर मित्रांनो, आता डबे काढून झालेत. आता आम्ही चाललोय घरी. हे बघा डबे घेऊन.
तर घरी जाऊन दाखवतो तुम्हाला डब्यामध्ये 4 डब्यात किती खेकडे भेटले ते. तर चला जाऊया घरी. जबरदस्त आहे ना, एकच डेंगा आहे त्याला. चला आता आम्ही डबे काढतो. आई टब आण, बादली आण, बादली. काढले आहेत खेकडे हे बघा, खूप मस्त जबरदस्त मोठे आहेत. खूपच मोठा आहे रे. बादलीला कसं खातील, जबरदस्त असे खेकडे आहेत. खूप मोठे मोठे आहेत हा. मी एवढे फर्स्ट टाइम आम्ही पकडले हा मोठे. शुभ सकाळ मित्रांनो. कार आम्ही गेलो होतो घरी खेकडे पकडायला आणि डबे पण लावले होते. तर डब्यामध्ये खूप सारे खेकडे भेटले, खूप मोठे भेटले आणि मस्त भेटले. आणि हे माझ्या लाईफमधला तर पहिला व्हिडिओ असेल की हा मोठे असे खेकडे पकडले आणि खूप मस्त व्हिडिओ बनणार आहे. अशाच व्हिडिओसाठी तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती जॉईन व्हा. लवकरात लवकर कोणी जॉईन नाही केलं असेल तर जॉईन करून ठेवा. तर अशाच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळते. तर मित्रांनो हा व्हिडिओ आता इथेच एंड करतो. चलो बाय बाय.